मॅडम, आपण श्री साई स्वानुभव तरखडांचे या पुस्तकाचे वाचन करीत आहोत. आता मी पुढील अनुभवाचे वाचन करणार आहे. ओम साईराम. साई सच्चरित्रातील इतर प्रसंग. ओम श्री साईनाथाय नमः. प्रिय साई भक्त वाचकांनो, मला परत एकदा सांगावेसे वाटते की हे माझे कथन प्रामुख्याने ज्यांनी साई सच्चरित्राचे वाचन केले आहे त्यांच्याकरिता आहे. अर्थात इतरांनाही ते रोचक वाटणार यात शंका नाही. श्री सद्गुरू साईनाथ म्हणजे सर्वोच्च शक्ती होते ह्यात ते मात्रही शंका नाही. साई सच्चरित्रातील प्रसंग ज्यावेळी घडले अशा काही प्रसंगाचे आमचे वडील साक्षीदार होते आणि त्यामुळे मी आता ते तुम्हाला कथन करणार आहे. अर्थात त्यांनी जसे ते आम्हाला सांगितले त्याप्रमाणे माझ्या मते साई दरबारात त्यावेळी जे लोक उपस्थित होते त्या प्रत्येकाने ते अनुभवले असणार. माझे भाग्य इतकेच की मला ते प्रत्यक्ष आमच्या वडिलांच्या तोंडून ऐकायला मिळाले आणि नशिबाने ते माझ्या हार्ड डिस्कवर स्टोअर झाले, जे की आता मी तुमच्या पुढे उघड करणार आहे. वाघाला मुक्ती प्रदान हा साधारण 1918 सालचा प्रसंग होता. आमच्या वडिलांच्या लक्षात राहण्याचे मुख्य कारण म्हणजे ती त्यांची शिर्डीची बाबा हयात असतानाची शेवटची वारी ठरली. मला वाटते ह्या प्रसंगानंतर एका आठवड्याच्या अवधीनंतर बाबांनी देहत्याग करून सीमोल्लंघन केले. नेहमीप्रमाणे शिर्डीचा दरबार भरला होता आणि अचानक द्वारकामाईच्या बाहेरच्या बाजूला लोकांचा ओरडा ऐकू आला. सर्वजण काय झाले म्हणून पाहू लागले. तो काय, एका खटाऱ्यात बसून 4 दरवेशी एका मोठ्या वाघाला साखळदंडाने बांधून घेऊन येत होते. खटारा घेऊन द्वारकामाईच्या दाराशी थांबला. खटारा येऊन द्वारकामाईच्या दाराशी थांबला. ते दरवेशी आत आले. त्यांनी माधवरावांची अनुमती घेतली आणि त्यांना घराणे घातले की हा वाघ आमच्या उपजीविकेचे साधन आहे. आम्ही गावोगावी त्याला घेऊन जातो आणि खेळ करून दाखवतो व जी कमाई होते त्यातून त्याची व आमची उपजीविका करतो. पण सध्या तो आजारग्रस्त झाला आहे. आम्ही येथून जात असताना आम्हाला कळले की येथे साईबाबा नावाचे महान संत आहेत व त्यांच्या कृपाप्रसादाने बऱ्याच लोकांचे दुर्धर रोग बरे झाले आहेत. आमच्या मनात असे आले की एकदा बाबांच्या दृष्टीखालून ह्याला घालावे. कदाचित त्यांच्या कृपाप्रसादाने तो व्याधीमुक्त होईल. तुम्ही बाबांना विचारून पहा आणि त्यांची अनुमती असेल तर आम्ही त्याला गाडीतून खाली उतरवतो. अर्थात घाबरण्याचे काही कारण नाही, कारण त्याला साखळदंडाने बांधलेले आहे. मग बाबांना विचारणा केली गेली आणि त्यांची अनुमती प्राप्त झाली. आमचे वडील हे सर्व अति उत्सुकतेने निहाळत होते. थोड्या वेळात त्या वाघाला खटाऱ्यातून खाली उतरवले व हळूहळू तो द्वारकामाईंच्या पायऱ्याजवळ आला. त्यांनी मान उंचावली. त्याची आणि बाबांची नजरानजर झाली. त्याने मान खाली झुकवून पाय वाकवून नमस्कार केल्यासारखे केले आणि मग एक प्रचंड डरकाळी फोडली. ती डरकाळी ऐकताच सर्वांची घाबरगुंडी उडाली. आमचे वडील म्हणत की अजून सुद्धा ती भयंकर डरकाळी त्यांच्या कानात घुमत आहे. पण तो वाघ मात्र ती डरकाळी मारून तिथेच निश्चित पडला आणि गतप्राण झाला. ते दरवेशी तात्काळ पुढे सरसावले आणि त्यांनी वाघाची चाचपणी केली. त्यांना आढळून आले की तो मृत झाला आहे. मग बाबांकडे विचारणा केल्यावर त्यांनी त्यांच्या कलेवराला शंकराच्या देवळाबाहेरच्या नंदीजवळ पुरण्यास सांगितले. सर्व शिर्डीचे जन आश्चर्यचकित झाले. अर्थात त्यांनी वाघाच्या दफनविधीला उपस्थिती दिली होती. आमच्या वडिलांना राहून वाटत होते की बाबांचा आणि वाघांचं काहीतरी गुप्त हितगुज झाले म्हणून. त्यांनी वेळ साधून बाबांना विचारलेच की बाबा, तुमची आणि त्याची नजरानजर झाली आणि मग त्या वाघाने पाय वाकवून तुम्हाला नमस्कार केल्यासारखे केले आणि मग तो डरकाळी फोडून निश्चित पडला. मी हे सर्व बारकाईने निहाळत होतो तर नेमके तुमच्या दोघांच्यात काय घडले? त्यावर बाबांनी स्मित हास्य केले आणि ते म्हणाले, भाऊ, तो आपल्या रोगाने अत्यंत ग्रासला होता आणि तो मला विनवणी करीत होता की त्या यातनातून त्याची मुक्तता करावी म्हणून. मग मला सुद्धा त्याची दया आली आणि मी अल्लाला प्रार्थना केली की त्याला मुक्ती दे म्हणून आणि अल्लाने माझी प्रार्थना मंजूर केली. तो वाघ आता जन्ममरणाच्या फेऱ्यातून कायमचा मुक्त झाला. आमचे वडील म्हणाले की बाबा, आतापर्यंत मनुष्य प्राण्यांचे तुम्ही ऐकता हे पाहिले होते, पण मुकी प्राणी सुद्धा तुमच्याशी संवाद साधतात आणि तो सुद्धा वाघासारखा क्रूर प्राणी हे मी आज प्रथमच अनुभवले. अर्थात आमच्या वडिलांची ती शेवटची शिर्डीवारी अविस्मरणीय झाली होती, पण त्याचे कथन मी पुढे करेन.
वरुणावर सत्ता. हो, साई सच्चरित्रातील शिर्डीला महाभयंकर पावसाचा वर्षाव झाला. त्या प्रसंगी आमच्या वडिलांची तिथे उपस्थिती होती. खरंच केवढे त्यांचे भाग्य की एका आदिशक्तीबरोबर झालेला बाबांचा अद्वितीय सामना त्यांनी प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहिला. आमचे वडील सांगत की खरोखरच बाबांना अष्टसिद्धी प्राप्त झाल्या होत्या आणि त्यामुळेच वेळ आली की आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी ते कुठल्याही आदिशक्तीवर आपले प्रभुत्व गाजवत. अर्थात त्या आदिशक्ती त्यांना मान देऊन नमते घेत. त्याचे असे झाले. पावसाळ्याचे दिवस होते. दुपारपासून पावसाची रिपरिप सुरू झाली होती आणि जशी संध्याकाळ जवळ आली तसं पावसाने जोर पकडला होता. आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली होती. सोसाट्याचा वाराही सुटला होता आणि आता विजाही कडकडू लागल्या. पावसाने अतिशय जोर पकडला होता. सगळीकडे पाणी साठू लागले होते. हे सर्व शिर्डी निवासीय काय पण गुरढोरं सुद्धा द्वारकामाईत बाबांच्या आश्रयाला जमू लागली. अर्थात आमचे वडील ह्याला अपवाद कसे ठरणार, ते सुद्धा द्वारकामाईत येऊन स्थायिक झाले. असे कोपलेल्या निसर्गाचे दृश्य त्यांनी सुद्धा शिर्डीत कधी पाहिले नव्हते. त्यांना त्यावेळी श्रीकृष्ण लीलेचे, जेव्हा श्रीकृष्णाने गोवर्धनगिरी उचलून सर्व वासियांचे निसर्ग कोपापासून रक्षण केले होते त्याचे स्मरण झाले. आज शिर्डीवासियांना सुद्धा अशाच लीलेची आवश्यकता होती. पण सर्वांच्या चेहऱ्यावर विलक्षण भय पसरले होते आणि सर्वजण बाबांच्या कृपेची वाट पाहत होते. द्वारकामाईमध्ये प्रचंड गर्दी झाली होती. विजेचा कडकडाट आणि वरुण राजाचा कोप अनावर झाल्यासारखी स्थिती निर्माण झाली होती. निसर्ग शांत होण्याची काही चिन्ह दिसत नव्हती. आणि मग मात्र बाबांचा सुद्धा धीर सुटला. ते आपल्या आसनावरून उठले. त्यांनी आपला सटका आपल्या हातात घेतला आणि ते द्वारकामाई मशिदीच्या दारापाशी विराजमान झाले. विजेचा प्रचंड कडकडाट झाला आणि बाबांनी धर्तीवर आपल्या सोट्याचा प्रहार केला आणि प्रचंड भीमगर्जना केली आणि ते म्हणाले, जातोस की नाही. ती गर्जना इतकी प्रचंड होती की सर्वांची कानठळीच बसली. सर्व द्वारकामाईच भूकंप झाल्यासारखी आदरली गेली. पुन्हा एकदा विजेचा कडकडाट आणि त्याला तितक्याच आवेशाने बाबांचे सटक्याच्या प्रहाराने प्रत्युत्तर, जातोस की नाही, असे 3 वेळा घडले. त्या वरुण राजाला आदिशक्तीला शिर्डीपासून दूर हटवण्याचे ते बाबांचे आव्हान होते. मग ह्या द्वंद्व युद्धानंतर त्या वादळाने नमते घेतले. विजा कडकडणे बंद झाले. पाऊस थांबला आणि तासाभरात आकाश स्वच्छ झाले. बाबांनी सर्वांना आपापल्या घरी जायला सांगितले व सर्व कसं एकदम शांत झालं. आमचे वडील सुद्धा आपल्या नित्याच्या म्हणजे पेट्रोमॅक्सचे दिवे पेटवण्याच्या कामाला लागले. पण त्यांच्याच्याने राहावे ना. मग हळूच वेळ पाहून त्यांनी बाबांना प्रश्न विचारला की बाबा, तुम्ही निसर्गावर सुद्धा सत्ता चालवता? त्यावर बाबा म्हणाले की भाऊ, जेव्हा माझे भक्तगण संकटात सापडतात तेव्हा मी अल्लाकडे फरियाद करून त्यांना वाचवण्याची विनंती करतो. अर्थात अल्लाला त्यांच्या बंद्यांची दया येते व तो त्याच्या मदतीला धावतो. पण आमच्या वडिलांच्या स्मृतीपटलावरून तो बाबांचा त्यावेळचा रुद्रावतार काही हटत नव्हता आणि त्यांची खात्री होती की साईबाबा म्हणजे साक्षात ईश्वर अवतार आहेत म्हणून. तसेच एकदा शिर्डीला असताना बाबांनी चेतवलेल्या धुनीने उग्र रूप धारण केले होते. तो अतिशय रोचक प्रसंग आहे. मला नक्की आठवत नाही, पण बाबांनी आधीच निवड केली होती की कुठल्या दिवशी आपण देहत्याग करावा. त्या अर्थी तो विजयादशमीचा दिवस असणार. संध्याकाळची वेळ होती. बाबा आपल्या द्वारकामाईतल्या आसनावर स्थित होते. भक्तगणांची घालमेल सुरूच होती. आमचे वडील सुद्धा तिथे उपस्थित होते. ते नेहमीप्रमाणे दिवे लागण्याच्या वेळेआधी द्वारकामाईत येत आणि मग साई लीलांचा अनुभव घेत बसत. त्या दिवशी अचानक बाबा आपल्या आसनावरून उठले. त्यांनी धुनीमध्ये 1-2 लाकडे सरकवली. मग ते येरझरा घालू लागले आणि तोंडाने काहीतरी पुटपुटू लागले. आमच्या वडिलांनी ताडले, आता काहीतरी विपरीत घडणार. प्रिय साई भक्त वाचकांनो, त्यावेळी सुद्धा बाबांच्या अनेक भक्त होते की ज्यांना बाबांच्या जन्मासंबंधी कोणाला काहीच ठाऊक नव्हते. तरी शेवटी मनुष्य रूपात असल्यामुळे त्यांनी नक्कीच कोणाच्या तरी पोटी जन्म घेतला असणार आणि म्हणून ते जन्माने हिंदू होते की मुसलमान होते. अर्थात ह्या कुतूहलाला आमचे वडील अपवाद कसे असणार. हळूहळू बाबांच्या रागाचा पारा एकदम वर चढत गेला. ते जमलेल्या लोकांना शिव्यांची लाखोली वाहू लागले. इकडे धुनीमधला अग्नी सुद्धा चेतू लागला. जसजसा बाबांच्या रागाचा पारा वर चढू लागला तसा तसा त्या अग्निज्वाला सुद्धा वर वर चढू लागल्या.
संपूर्ण द्वारकामाई प्रकाशाने न्हाऊन निघाली. मग बाबांना आपला राग अनावर झाला आणि त्यांनी आपल्या डोक्याचा कपडा काढून त्या धुनीत टाकून दिला. त्याने तो अग्नी आणखीनच प्रज्वलित झाला. बाबांच्या डोक्यावरच्या जटा मोकळ्या सुटल्या. थोड्या वेळाने त्यांनी आपल्या अंगातली कपनी काढली आणि ती त्या चेतवलेल्या धुनीत भिरकावून दिली. त्या क्षणी अग्नीने आणखीन रुद्ररूप धारण केले. अग्निज्वाला उंच उंच चेतू लागल्या. जणू काही आता संबंध म्हणजे संपूर्ण द्वारकामाईच पेट घेणार. बाबांचा कोप आता शिगेला पोचला होता आणि ते आता लोकांपुढे त्या रुद्र अवतारात उभे राहिले आणि क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी आपला कौपिन लंगोट काढून तो धुनीला समर्पित केला. आता ते संपूर्ण दिगंबर अवस्थेत त्या धुनीच्या प्रखर प्रकाशात उभे होते. त्यांनी गर्जना केली की पहा, मला पाहून घ्या. तुम्हाला बघायचे आहे ना की मी हिंदू आहे की यवन आहे. होऊ द्या तुमच्या सर्वांचे एकदाचे समाधान. अर्थात आता आमच्या वडिलांना त्यावेळी काय दिसले ते मी तुम्हाला कथन करणार आहे. आमचे वडील म्हणत की खरोखरीच बाबांनी महाभयंकर रुद्र अवतार धारण केला होता. त्यांचे डोळे पेटलेल्या निखाऱ्यासारखे लाल झाले होते आणि त्यांच्या रोमारोमातून प्रकाश किरण बाहेर पडत होते. त्यांच्या संपूर्ण शरीराभोवती एक दिव्य प्रकाशाचे तेजोवलय निर्माण झाले होते, ज्याने आमच्या वडिलांचे डोळेच दिपून गेले होते. त्यामुळे बाबा हिंदू की यवन हे समजणे अशक्य होऊन गेले होते. द्वारकामाईतले सर्व उपस्थित भक्तगण आपापल्या जागी अगदी खिळून गेले होते. बाबांची गर्जना चालूच होती आणि धुनीतल्या अग्निज्वाला आकाशाला भिडल्यागत झाल्या होत्या. बाहेर आकाशात विद्युलता चमकत होत्या आणि ढगांचा गडगडाट होत होता. सर्वांना काळजी वाटत होती की आज काही आरती आणि चावडीची मिरवणूक होत नाही म्हणून. मग बाबांचा एक अतिशय जवळचा भक्त भागोजी शिंदे, जो की महारोगाने ग्रासला होता व ज्याला बाबा आपले शरीर चेपू देत असत, तो धीर करून वर चढला आणि त्याने बाबांच्या कमरेला नवीन लंगोट बांधला. मग बाबांचा राग निवळला. त्यांनी आपला सोटा हातात घेतला व त्या अवस्थेत ते त्या अग्निज्वालांना सोटा दाखवत तोंडाने उगी उगी म्हणू लागले. त्यांच्या त्या उगी उगीच्या विनवणीनुसार त्या भडकलेल्या ज्वाला खाली येऊ लागल्या व अग्निदेवता शांत झाली. मग बाबा संपूर्ण निवळलेले पाहून भक्तांनी त्यांना नवीन कफनी व डोक्याचा कपडा बांधला आणि उशिरा का होईना पण नित्याप्रमाणे पुढील कार्यक्रम पार पाडले. अर्थात आमच्या वडिलांच्या नजरेत भरले ते बाबांचे तेज वलयांकित शरीर, त्यांच्या अग्निदेवतेवरील प्रभुत्व. पुढे त्यांना कळून चुकले की बाबांनी तो विजयादशमीचा दिवस मुद्दाम होऊन निवडला होता. ती त्यांची आपल्या भक्तगणांना पूर्वसूचना होती की मी ह्याच विजयादशमीच्या दिवशी देहत्याग करून सीमालोंघन करणार. कारण त्यानंतर 2 वर्षांनीच बाबांनी 1918 सालच्या विजयादशमीला आपला देह त्याग केला. तरी प्रिय साई भक्त वाचकांनो, आता साईबाबा हिंदू का यवन ह्या फंदात न पडता आपण त्यांची मनोभावे भक्ती केलेलीच बरी. शिर्डीला वास्तव्य करणाऱ्या निष्णात साई भक्तांपैकी एक भक्त म्हणजे मेधा. ह्यांचा उल्लेख साई सच्चरित्रातही आढळतो. मेधा म्हणजे निस्सीम शंकर भक्त. त्यांची शंकरावर आढळ श्रद्धा पाहून साईबाबांनी त्याला एक शंकराची पिंडीही बहाल केली होती. मेधा हा एक बाबांचा असा भक्त होता की ज्याच्या शवयात्रेत बाबा स्वतः सामील झाले होते व त्यांच्या पार्थिवावर फुले उधळीत ते स्मशानापर्यंत गेले होते. अर्थात मेधा बाबांना शंकराचेच रूप समजून त्यांची पूजा करीत असे. महाशिवरात्रीला आपल्या कपाळावर त्रिशूल काढण्याची अनुमती बाबांनी त्याला दिली होती. ह्या मेघाची एक इच्छा होती की अशाच एका महाशिवरात्रीच्या दिवशी मी बाबांना गोदावरीच्या पाण्याने गंगा स्नान घालावे म्हणून. मग बऱ्याच विनवण्या करून झाल्यानंतर एका महाशिवरात्रीला बाबांनी त्याला अनुमती दिली. मेघा अतिशय आनंदित झाला होता. त्याने आमच्या वडिलांनाही सांगितले की रावसाहेब, उद्या मी बाबांना गंगेच्या पाण्याने आंघोळ घालणार आहे आणि तुम्ही सुद्धा ते पाहायला जरूर या म्हणून. तो माध्यान्नी रात्रीच एक कळशी घेऊन गोदावरी नदीचे पाणी आणण्यासाठी निघाला. अर्थात गोदा तट शिर्डीपासून साधारण 11 कोस दूर आहे. पण निस्सीम भक्तीला अंतराचे काय वावडे. मेधाने ती उल्हासाने गोदा तटी जाऊन माध्यान्याच्या आधीच कळशी भरून गंगेचे पाणी डोईवरून शिर्डीत आणले. ते बाबांच्या आज्ञेची वाट
तो बाबांच्या आज्ञेची वाट पाहत राहिला. अर्थात आमच्या वडिलांना पण कुतूहल होतेच. मग दुपारची आरती झाली आणि मेधा बाबांना विनवणी करू लागला की बाबा आता आंघोळीला चला. बाबा म्हणाले, अरे मी गंमत केली, मला फकीराला काय आंघोळ केली आणि नाही केली तरी चालते. तू गंगेचे पाणी आणलेस आहेस तर ते देवळाच्या शंकराच्या पिंडीवर चढव. त्यावर मेधा म्हणाला की बाबा ते मी रोज करतो, पण आज महाशिवरात्र आहे आणि तुम्ही माझे जिते जागते शंकर, तर आज माझी एवढी इच्छा पूर्ण करा. मग बाबा त्याला म्हणाले की हे बघ, मी आजच्या पुरते तुझे ऐकतो. मेधा म्हणाला की बाबा ते मी रोज करतो, पण आज महाशिवरात्र आहे आणि तुम्ही माझे जिते जागते शंकर, तर आज माझी एवढी इच्छा पूर्ण करा. मग बाबा त्याला म्हणाले की हे बघ, मी आजच्या पुरते तुझे ऐकतो, पण माझी एक आट आहे, ती तू काटेकोरपणे पाळायची. गंगा ही शंकराच्या जटेतून निघालेली आहे आणि त्यामुळे मी माझे डोके फक्त पुढे करीन आणि तू फक्त माझे डोकेच भिजवायचेस. माझ्या अंगावर पाण्याचा एक थेंब सुद्धा पडला नाही पाहिजे. मेधाने ही अट मान्य केली. मग बाबा आपल्या आसनावरून उठले आणि लेंडी बागेतले त्यांच्या नित्याच्या स्नान करण्याच्या दगडावर जाऊन बसले. मेधाने त्वरेने कळशी उचलली. बाबांनी आपली मान वाकून डोके पुढे केले आणि म्हणाले, मेधा कर तुझे समाधान. मेधाने पाणी टाकायला सुरुवात केली आणि डोके भिजवले, पण त्याची काही तृप्ती झाली नाही आणि त्यांनी आपल्या मनात ठरवल्याप्रमाणे हर हर महादेवचा जयघोष करीत उरलेली सर्व कळशी बाबांच्या अंगावर पालथी केली आणि तो आनंदाने नाचू लागला की मी आज बाबांना संपूर्ण स्नान घातले म्हणून. पण काय आश्चर्य, बाबांचे फक्त डोकेच ओले झाले होते आणि त्यांचे कफनी सकट इतर अंग कोरडेच्या कोरडेच होते. जरी मेधाने बाबांच्या अटीचे पालन केले नव्हते तरी बाबांनी आपली वाणी फोल ठरू दिली नव्हती. मेधाला महा आश्चर्य वाटले. त्यावर बाबा म्हणाले, अरे वेड्या, गंगा ही शंकराच्या जटेतून निघते, पण ती काही त्यांच्या इतर शरीराला स्पर्श करीत नाही. अर्थात आमचे वडील हे सर्व पाहत होते. ते समजून चुकले की बाबांनी मेधाला प्रत्यंतर घडवून दिले की त्यांच्या ठाई सुद्धा ईश्वराचाच वास आहे म्हणून, आणि त्यांची वाणी म्हणजे दगडावरची रेघ, तिचे उल्लंघन कोणी करू शकत नाही म्हणून. आमच्या वडिलांची खात्री झाली होती की बाबांनी आपल्या ठाई असे भक्तगण निर्माण केले होते की त्यांच्याद्वारे ते आपल्या इतर भक्तांना ईश्वरनिष्ठेची महती पटवून देत असत. जसे मेघाद्वारे शंकर, नानावल्लीद्वारे राम हनुमान, दासगणूद्वारे पंढरीचा विठ्ठल. दासगणू महाराजांनी तर म्हटले आहेच की शिर्डी माझे पंढरपूर, साईबाबा रमावरम. आमचे वडील सांगत की बाबांना कधी लहर आली की ते म्हणत, भाऊ मी साक्षात लक्ष्मी आहे म्हणून, आणि ह्या मशीद माईत बसून मी कधीही खोटे बोलत नसतो. अर्थात आपली संपूर्ण कारकीर्द त्यांनी अल्लाचा बंदा म्हणूनच घालवली. स्वतःला अल्ला म्हणून कधीही संबोधले नाही, पण ते जे जे उद्गारले त्याचे अक्षर ना अक्षर खरे झाले. आमच्या वडिलांना नेहमी आठवायचे की ते म्हणत, भाऊ माझ्या अवतार समाप्तीनंतर ह्या शिर्डीला मुंग्यासारखी माणसे येतील आणि आज आपण शिर्डीला वर्षातल्या कुठल्याही दिवशी जा, त्यांच्या ह्या उक्तीची आपल्याला प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. ओम श्री साईनाथाय नमः. आता श्री साई सहवासातले इतर अनुभव. ओम श्री साईनाथाय नमः. मी पूर्वी कथन केल्याप्रमाणे आमच्या वडिलांनी शिर्डीच्या एकूण 17 वाऱ्या केल्या आणि त्यांचा मुक्काम कधी 7 दिवस तर कधी 1 महिना सुद्धा असायचा. अर्थात त्या दैवी अनुभवांची गोडीच अशी असायची की तिथून पाय काढायला त्यांना जड जायचे. पण बाबांनी सांगितल्यावर मात्र ते शिर्डीत कधीच आपला मुक्काम वाढवत नसत. ह्या 17 वाऱ्यांच्या काळात मात्र त्यांची अनुभवांची शिदोरी बरीच जमा झाली होती. मला सुद्धा ते सर्व काही आठवत नाही, पण आता ह्या लेखात मी तुम्हाला काही गोड अनुभव सांगणार आहे जे की साई सच्चरित्रा व्यतिरिक्त आहेत. माझी खात्री आहे की असे अनुभव त्या काळातील अनेक साई भक्तांना आले असतील आणि ते त्यांनी आपल्या आप्तांना सांगितले असतील. आपल्या सर्वांना ते सांगण्याचे प्रयोजन म्हणजे निव्वळ साई प्रीती आणि साई भक्ती. नानावली नावाचा एक बाबांचा वेडसर भक्त
शिर्डीत वास्तव्य करून होता. वेडसर संबोधण्याचे कारण की तो विचित्र वेडेचाळे करायचा आणि भक्तगण त्यांची बाबाकडे तक्रार करीत. मग बाबा त्याला दटवत आणि म्हणत की नाना, तू असे करू नकोस, ज्यामुळे की माझे भक्त माझ्यापासून दूर पळून जातील. पण आमच्या वडिलांना मात्र नानावलीकडे पाहून एक प्रकारचे कौतुकच वाटायचे. त्यांना आश्चर्य वाटे की हा माणूस जिवंत कसा राहू शकतो. त्याचे कारण असे की त्या नानावलीला हर्निया होता व त्याचे ते अवयव अक्षरशः जमिनीवर सरपटत असत आणि तो तसाच चालत असे. कधी कधी तो आपल्या विजारीच्या मागे लांब कापडाची शेपटी बांधून रस्त्यातून हुप हुप म्हणत माकडासारखा उड्या मारत असे. त्याने गावातल्या लहान मुलांची करमणूक होत असे. मग गावातली मुलं मागे लागली की तो धावत धावत बाबांच्या दरबारात येत असे. आता अशा अवस्थेत हा माणूस धावू कसा शकतो ह्याचेच आमच्या वडिलांना आश्चर्य वाटे. ते मात्र त्याला वेडा समजत नसत. ते आमच्या वडिलांना गाववाल्या म्हणून संबोधित आणि त्यांच्यापाशी जेवण देण्याची विनंती करीत. आमचे वडील मग आवडीने सगुणाच्या खानावळीत जाऊन त्याला पोटभर जेवू घालीत. हा नानावली आणि साईबाबा म्हणजे आमच्या वडिलांच्या दृष्टीने राम आणि हनुमानाची जोडगोळीच होती. ह्या नानावलीने एकदा बाबांना त्यांच्या आसनावरून उठण्यास सांगितले आणि बाबांनी त्यांच्या विनंतीला मान देऊन ते त्वरित उठले सुद्धा. नानावली मग 2 मिनिटासाठी त्यांच्या आसनावर बसला. मग उठून म्हणाला, देवा, तूच इथे बैस, तूच इथे शोभून दिसतोस. माझी जागा तुझ्या पायाशी शोभून दिसते. आता नानावलीचा केवढा हा अधिकार आणि बाबांची त्यांच्यावर केवढी ती आभाळा एवढी माया. आता नानावलीचा केवढा हा अधिकार आणि बाबांची त्यांच्यावर केवढी ती आभाळा एवढी माया की त्यांच्या प्रेमाखातर त्यांनी आपले आसन त्याला बहाल केले. अर्थात राम हनुमान समजण्याला एक महत्वाचे कारण होते. एकदा नानावली आमच्या वडिलांना म्हणाले, गाववाल्या, चल माझ्याबरोबर, तुला एक गंमत दाखवतो. मग तो त्यांना घेऊन चावडीत गेला. बाबा तिकडे होतेच. क्षणार्धात नानावलीने उंच उडी मारली आणि तो तिथे टांगलेल्या काचेच्या हंडीत जाऊन बसला आणि माकडासारख्या आमच्या वडिलांना वाकुले दाखवू लागला. ते पाहून आमचे वडील तर हाबकलेच. एवढा मोठा नानावलीचा देह तो इतक्या उंचावर कसा उचलू शकतो. मग त्याचे सूक्ष्म रूप करून त्या काचेच्या हंडीत सामावू शकतो, त्याचा विश्वासच बसेना. पण त्यांना कळून चुकले की साईबाबा आणि नानावली म्हणजे राम हनुमानाच्या जोडगोळी सारखेच आहेत. त्यांनी तिथल्या तिथेच त्यांना दंडवत घातली. प्रिय साई भक्त वाचकांनो, ह्या नानावलीला बाबांनी देहत्याग केल्यानंतर अतिशय दुःख झाले. प्रिय साई भक्त वाचकांनो, ह्या नानावलीला बाबांनी देहत्याग केल्यानंतर अतिशय दुःख झाले आणि बाबांच्या 13व्यालाच म्हणजे बरोबर 13 दिवसांनी नानावलीने देहत्याग केला. ह्या नानावलीची समाधी शिर्डीच्या लेंडीबागेच्या प्रवेशद्वाराजवळ उजव्या बाजूला आहे. मी मात्र नेमाने तिला हात जोडतो. धन्य ते साई आणि धन्य त्यांच्या आगाध लीला.